नमस्कार, मी प्रभाकर लोंढे. खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे विश्वासप्पा शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि मला सांगितल्याप्रमाणे हा वाढदिवस 79वा आहे असं सांगितलं का? 69वा हा वाढदिवस आहे. आणि 69व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण काय संकल्प केला आहे? कारण आज त्यांच्यावर प्रेमाचा एवढा वर्षाव होत आहे की गल्लीबोळातून प्रत्येक कार्यकर्ता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोनद्वारे असेल, मेसेजच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्षित येऊन शुभेच्छा देण्याचा जो कार्यकर्त्यांचा ओघ आहे तो घराघरातून कार्यकर्ता बाहेर पडतो आहे. आणि विश्वासप्पा शिंदे यांचं पूर्वीचं काम आठवून त्यांना देतो आणि आप्पा तुम्ही आता काँग्रेस मजबूत केली पाहिजेत असा आग्रह धरतो आहे. तर आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आप्पाने काय संकल्प केला आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकूया. आप्पा नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. की नेमकं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण काय संकल्प केला आहे आणि काँग्रेस धाराशिव जिल्हामय झाली पाहिजेत असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे, सर्वसामान्य जनतेनं धरला आहे. आपली भूमिका काय आहे? माझी भूमिका स्पष्ट आहे. मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसमध्येच काम करणार आणि पुढेही काँग्रेसमध्येच राहणार. आणि या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील आणि नगरपालिका असतील, या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि तेच वर्चस्व यानंतरच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत ते अबाधित राहील. हा जिल्हा काँग्रेसमय होईल आणि हा काँग्रेसमय जिल्हा होण्यासाठी या देशाचे काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खडगेसाहेब असतील, राहुल गांधी असतील आणि प्रियंका गांधी असतील, यांची जी मेहनत आहे, यांचं जे काम आहे त्याला अनुसरून या देशातला ओघ पूर्णपणे काँग्रेसकडे चालला आहे. कारण आपण ज्यांना या सत्तेवर बसविलं काहीतरी आशा ठेवून, त्यांनी काय केलं? या देशात सर्व जाती धर्मात भांडणं लावले. या देशात जे हिंदूचं पवित्र स्थान आहे, ज्यांच्या घराघरात मनामनात राम आहे, त्या रामाच्या मंदिरच्या नावावर पैसा जमा केला, तो पैसा हडप केला, त्याचा हिशोब नाही. राम मंदिरमध्ये लोकांनी जी देणग्या दिल्या त्या देणग्याचा हिशोब नाही. हजारो कोटी त्यांनी त्यात भ्रष्टाचार केला. देवाला वाहिलेलं सोनं असेल, चांदी असेल, जडजवाहीर असेल, ते सुद्धा गायब केलं. त्याच्यामुळं या देशातल्या जनतेचा 70 वर्षाचा कारभार आणि 11 वर्षाचा कारभार याच्यामध्ये भ्रमनिराश झाला आहे. हे या देशाला आणखी राहिले तर या देशाची हे वाट लावतील. या देशावर आज कर्जाचा डोंगर किती करून ठेवला आहे. त्याच्याहून अनुभव येत आहे की ही जी भाजप आहे या देशाची फक्त पिळवणूक करणारा हा पक्ष आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य आणि शेतकरी आणि बेरोजगार युवकांना संजीवनी देणारं फक्त काँग्रेस आहे. म्हणून या देशात काँग्रेस येणारच आहे. आणि त्याबरोबर या जिल्ह्यातसुद्धा पूर्वीसारखाच आमदार, जिल्हा परिषदा व नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तो आज संकल्प केल्याने ती करून दाखवू. आप्पा तुम्ही धाराशिव त्यावेळेस उस्मानाबाद विकास आघाडी होती, म्हणजे शहर विकास आघाडी. आत्ता धाराशिव विकास आघाडी असा एक संकल्प तुमच्या मनामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून येतो आहे का कधी? आम्ही नगरपालिकेला उस्मानाबाद शहर विकास आघाडी काढली. त्याचं कारण असं होतं की आम्ही काँग्रेसचेच, पण काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून आलेल्या लोकांचं वर्चस्व झालं आणि त्यांच्या हातात ही पक्ष गेला. म्हणून आम्ही काँग्रेसच्याच विचाराची, जुन्या काँग्रेसमध्ये असलेल्या लोकांचीच शहर विकास आघाडी काढली. आणि शहर विकास आघाडी काढून काँग्रेसच्या नेत्यांना विचारून आणि काँग्रेसच्या नेत्याला सांगून आणि त्यांना विनंती करून त्यांच्याकडून ते मान्य करून शहर विकास आघाडी काँग्रेसमध्येच होती.
आणि सत्ता तुम्ही मिळवली होती. सत्ता काँग्रेसच्या विचारानं आघाडीनं मिळवली. हां, आता मला एक म्हणायचं आहे की धाराशिव शहरामध्ये पडझड चालली. कुठली? तर सेनेच्या नगरसेवकाची, इतर नगरसेवकाची, फक्त उचला उचली, पळवा पळवी आणि फोडाफोडी, विकास राहिला बाजूला. नाही, याच्यात कसं आहे, हे थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार? याच्यात कसं आहे, देशात भाजप सत्तेवर आल्यापासून तुम्ही कुठून बी निवडून या आणि आमच्या पक्षात आहे. तुम्ही कुठून बी काम करा राजकारणाचं, पण ते आमच्या पक्षात येऊन करा. अशा पद्धतीचं धोरण या देशात त्यांनी राबवल्यामुळं देशभरामध्ये त्यांनी चांगले चांगले मजबूत असलेले पक्ष सत्ता आणि पैसे जिच्यावर फोडले आणि भाजपमय करून टाकले. आता नगरसेवकाचा फुटणारा 1 कोटी रुपयाचा भाव चाललेला आहे असं लोकांमध्ये चर्चिलं जात आहे. आणि असेच जर नगरसेवक करीत असतील तर नेमकं काँग्रेसचा एकही माणूस फुटलेला नाही, भाविक म्हणजे मोठा खासदार वगैरे. पण शहरामध्ये 3 आले, त्यातले 2 गेले. आज असंच जर भाजप करायले तर तुम्ही याची अडवणूक करून काँग्रेस शक्तिशाली कसा बनवणार शहरातून? कसं आहे, त्यांचं 29ला पहिली निवडणूक आहे. 29च्या निवडणुकीमध्ये या देशाच्या केंद्रस्थानी काँग्रेस येईल, भाजप राहणार नाही. आणि पुन्हा हे बिनबुडाचे गाडगे विधानसभेचे आमदार असतील, आणखी राज्यसभेचे खासदार असतील, हे पटापट सगळे बुडालेला बोट म्हणून उड्या मारतात, तसं उड्या मारून काँग्रेसमध्ये येतात आणि काँग्रेसमध्ये राहतात. आता एक शेवटचा प्रश्न आहे की 2 कार्यकर्ते असे निवडले तुमच्या स्वप्नातले, तुमच्या संकल्पनेतले. तुम्ही म्हणत होतात आमचा धाराशिवचा जिल्हाध्यक्ष शहरातला असावा, असं स्पष्ट बोलून दाखवत होता. कारण कामं पडले ग्रामीण भागातले तर जिल्ह्याच्या शहरातून ते कामं होण्यासाठी सोपं होईल म्हणून तुम्ही जिल्हाध्यक्ष बी शहरातला निवडला आणि शहर अध्यक्ष बी शहरातला निवडला. काँग्रेस मजबूत होत आहे आणि त्या मार्गाने काँग्रेस चालायली. याच्यापेक्षा चांगली मजबूत नगरपालिका ताब्यात, जिल्हा परिषद ताब्यात, असं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण काय करणार भावी काळात? कसं आहे, काँग्रेसमध्ये जे माजी अध्यक्ष असतील, पाटील असतील, आणखी कोण असतील, माझा त्यांना विरोध नाही आहे. त्यांचा कालावधी खूप झालेला होता. म्हणून काँग्रेसला नवी संजीवनी आणण्यासाठी माझा त्यांना विरोध नसताना पण या शहरातले माणसं आपण निवडले. शहराध्यक्ष तर शहरातलाच असतो, पण जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद प्रॉपरचा का निवडला तर विरोधी पक्षात काम करायला तेवढं मजबूतीनं सुद्धा युवक पुढं आला पाहिजे. आणि हा उमेश राजे निंबाळकर हा तेवढ्या मजबूतीनं काम करायला पुढं आला, म्हणून आपण त्याची निवड केली. आणि त्याची निवड सार्थ आहे का नाही येणारं काळ तुम्हाला सांगेल. सार्थ आहे असं कशावरून दिसलं तर 140 निवडी तुम्ही पदभार देऊन नवीन तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखाध्यक्ष अशी निवड केली. याच्यामुळं काँग्रेस भरारी घेत आहे असं दिसतंय. भावी काळामध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी तुमचा संकल्प, शेवटचा प्रश्न. नाही, पदाधिकारी तर निवडायचेच असतात. ते पहिल्या बी अध्यक्षांनी निवडले होते, आत्ताही निवडलेत. पण पदाधिकारी निवडलेले पदं घेऊन घरी न बसता काम करतात. याचा प्रचिती तुम्हाला आलेला आहे. बरं. की MSBवर मोर्चा काढला, तामलवाडीला आपण धरणं निदर्शन आंदोलन केलं, कलेक्टर ऑफिससमोर निदर्शनं केले. जे काम चालू आहे, ग्रामीण भागातून आलेल्या माणसाला रोज माणूस आला तरी त्याला भेट होती, त्याचं काम केलं जातं आहे, त्याचं समाधान केलं जातं आहे आणि मगच तो माणूस जातो. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये गतवैभव काँग्रेसला मिळणार आहे आणि त्याच्यातून या जिल्ह्यामध्ये सर्व अर्थानं काँग्रेस मजबूत होईल. आणि कोण नगरसेवक गेले, आमचे जे नगरसेवक गेले ते काय पैशासाठी गेलेले नाहीत. आमचे नगरसेवक अंतर्गत कलहामुळं गेलेले आहेत आणि हा कलह आता बंद झालेला आहे अध्यक्ष बदल झाल्यामुळं. आणि दुसऱ्या पक्षाचे जे नगरसेवक गेलेत काल परवा ते गेले असतील आर्थिक बाबीमुळं, आम्हाला त्याची माहिती नाही, पण ते गेले असतील. कारण शहरात तशी चर्चा आहे की आर्थिक बाबीचा विचार करून ते गेलेत. आज देशभर त्याच पद्धतीने लोक आर्थिक बाबीचा विचार करूनच पक्षांतर करायला आहेत. यांनीही केलं असेल. त्याच्यामुळं आमचा असं कुणावर आरोप नाही,
आणि आमची कोणाबद्दल नाराजी नाही. काँग्रेस अध्यक्ष का बदलला, त्यांचा कालावधी झाला होता. नवीन अध्यक्ष का केलं आहे, तर संजीवनी निर्माण करायची काँग्रेसमध्ये, म्हणून आपण या शहरातले आणि या आपल्या जवळचे जरा ज्यांना उत्साह आहे काम करायचा, काम करून दाखवायची, ज्यांच्या अंगात उर्मी आहे, अशा माणसाला आपण अध्यक्ष केलं आहे. आणि ते व्यवस्थित आहे. आणि त्यांनी निवडलेले जे पदाधिकारी आहेत, स्टेट लेवलला जे जाणारे पदाधिकारी आहेत, ते आज सगळे मिळून एकत्रपणे उमेशराजेला साथ देतात आणि उमेशराजे सगळ्याला घेऊन काम करतात. त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूत आहे, होईल आणि राहील. बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. शहराचा विकास करायचा आहे म्हणून निवडून आलेले नगरसेवक स्वार्थापोटी आपला स्वार्थ साधण्यासाठी कोट्यावधी रुपये घेऊन इतर पक्षामध्ये जात आहेत अशी चर्चा आहे शहरामध्ये. काय केलं आहे हे जनता ओळखून घेईल, पण केलं आहे हे मात्र खरं. कारण त्यांनी पक्ष ट्रान्सफर केला, निवडून आले एका पक्षातून आणि स्वार्थपोटाने जनतेला वाऱ्यावर सोडून, मतदाराला वाऱ्यावर सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. ही जनता माफ करणार नाही. कारण आता निपक्षपाती असणारा नॅशनल काँग्रेस पार्टी हेच पक्ष आहे. बरोबर गेलेले सुद्धा नगरसेवक काँग्रेस पक्षामध्ये येतील आणि काँग्रेस मजबूत होईल असा विश्वास आप्पा शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आणि जे नगरसेवक आमचे गेलेत त्यांचा अंतर्गत कलहामुळं गेलेत, पण बाकीचे नगरसेवक आर्थिक बाबतीनं गेलेत असं लोकांमध्ये चर्चा झालेली त्यांनी बोलून दाखविली. तर भावी काळामध्ये धाराशिव काँग्रेसमय, उस्मानाबाद काँग्रेसमय, पूर्वीचा उस्मानाबाद सध्याचा धाराशिव हे काँग्रेसमय करण्याचा संकल्प विश्वास आप्पांनी जन्मदिनाच्या निमित्ताने व्यक्त करून दाखवला आहे. आणि 2 जोडी, एक जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर आणि शहर अध्यक्ष धनंजयजी राऊत, हे 2 जोडी चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि या जोडीच्या सहकार्यानं आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निश्चित काँग्रेस मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं काँग्रेस मजबूत होऊन नगरपालिका, जिल्हा परिषद, इथलेच आमदार आणि इथलेच खासदार काँग्रेसचे कसे होतील तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये कमेंट बॉक्समध्ये आपले मतं व्यक्त करा, लिहा. काँग्रेस कशी मजबूत करायचे हे दाखवून द्या. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.